या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्वर्गीय श्री लक्ष्मणराव दोनोडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीमती शालिनी लक्ष्मण दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हेमकृष्ण कापगते, प्रमुख अतिथी डॉक्टर केशव कापगते, डॉक्टर नितीन गुप्ता, डॉक्टर ललित हेमने, सभापती पंचायत समिती साकोली डॉक्टर अजय तुमसरे, जगन उईके, अनिल किरणापुरे, पंचायत समिती सदस्य दिलीप मासुरकर, विजू दुबे, उमेश भेंडारकर, नेपाल कापगते, चंद्रकांत वडीचार, मनीष कापगते, बाळा शिवनकर, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, हेमंत भारद्वाज, आनंद सोनवाने, नेपाल रंगारी, रवी परशुरामकर, किशोर पोगडे, रवी माकोडे, डॉक्टर रजनी राखडे, रूपलता वलथरे, छाया पटले, पुष्पा कापगते, सरिता करंजेकर, वैशाली गजबिये, नेहा रंगारी, माधुरी राशेकर, तनुजा नागदेवे, जयश्री भामरकर, लक्ष्मण कापगते, शीतल नागदेवे, किता बोरकर, इंद्रायणी कापगते, डीजी रंगारी, प्रकाश कठाने, रजनी करंजेकर, प्रफुल्ल भेंडारकर, ललित दोनोडे, विनायक मरवाडे, किरण शिवनकर, भावराव कठाने, राजू खुंडे, डॉक्टर स्वप्नील श्यामकुवर, डॉक्टर सुनील समृत, डॉक्टर तुषार मस्के, मंगेश मस्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री अतुल मुटकरे, अमोल परशुरामकर, प्रेमानंद कापगते, आशिष गजापुरे, एकांत हटवार, समीर लांजेवार, रोहित अग्रवाल, रिंकू टेंभुर्णे, प्रशांत डोंबळे, भूपेश बोरकर, हर्षल कापगते, हर्षित गुप्ता, चंदू कापगते, संतोष घरोटे, लाला उपाध्याय, सुमेध रामटेके, राहुल कांबळे, संदीप कापगते, गोलू धुर्वे, रिषभ तांडे, धनंजय कापगते, लोकेश दोनोडे, मनीष डोये, मुकेश मासुरकर, गौरव बोरकर, नितीन भेंडारकर, जगदीश राखडे, राजन हुकरे, सूरज भेंडारकर, मंगेश काशीवार, रीना मटकुरे, शीतल परशुरामकर, अश्विनी कापगते, अश्विनी गजापुरे, दिव्या हटवार, सोनाली लांजेवार, दीपाली बोरकर, नेहा कापगते, दीप्ती अग्रवाल, आम्रपाली टेंभुर्णे, चारू काशीवार, सविता मारवाडे, सुषमा दोनोडे, रोहित झाडे, रोहित खुने, नाना दोनोडे, उजर पठाण, नितीन तांदले, मंगेश वसुले, अतुल समृत, जावेद शेख इत्यादींनी सहकार्य केले। या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर अतुल लक्ष्मणराव दोनोडे यांनी केले। या कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर सायली दोनोडे यांनी आभार मानले। पायल शिवनकर यांनी केले। जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील डॉक्टर विजय कुंगाटकर, डॉक्टर दीपक चंदवानी, प्रशांत बडोले, राजू नागदेवे, लोकेश गोटेफोडे इत्यादी रक्त संक्रमक चमू उपस्थित। साकोली होमगार्ड परेड ग्राउंड येथे श्री लक्ष्मणराव दोनोडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 26 जानेवारीला भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत। आपले डॉक्टर केशव कापगते या ठिकाणी रक्तदान शिबिरात सहभागी झाले। काय सांगाल सर, आपण रक्त कितीदा दिलेलं आहे आणि रक्तदानाचे फायदे काय आहेत, आपण काय सांगाल? नमस्कार। सर्वप्रथम सर्व जनतेला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे रक्तदान प्रत्येकाने करायलाच पाहिजे। रक्तदानामुळे शरीरातील अनावश्यक रक्त घटक हे नैसर्गिकरित्या शरीराबाहेर निघत असतात, असं आयुर्वेदामध्ये रक्तमोक्षण म्हणून सांगितलेलं आहे आणि ती नैसर्गिक रक्तमोक्षणाची प्रक्रिया रक्तदानामध्ये होत असते। मी तर प्रत्येकाला आवर्जून सांगेन, विशेष करून तरुणांना, की त्यांनी रक्तदान करायलाच पाहिजे आणि या रक्तदानाचे असंख्य असे फायदे आहेत। रक्तदानामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रक्तामुळे कितीतरी किंवा कोणत्या तरी नवीन एका गरजू व्यक्तीचं जीव वाचतो। त्यानंतर रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी अनावश्यक चरबी जमा होत असते, वजन वाढत असते, हे वाढत नाही। भविष्यामध्ये ओबेसिटीमुळे होणारे हायपरटेन्शन, डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम असे जे आजार होतात त्यापासून आपल्याला प्रतिबंध मिळू शकतो। रक्तदान केल्यानं रक्त शुद्ध होते आणि नवीन रक्ताचे कण निर्माण होतात। मी या ठिकाणी सर्व जनतेला असं आवाहन करतो की आजच्या या स्वर्गीय दोनोडेजींच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉक्टर अतुल दोनोडेंनी जे आयोजन केलेले आहे, या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून त्यांच्या या रक्तदानाच्या महान अशा कार्यात सहभाग घ्यावा अशी मी आजच्या खास करून तरुणांना आवाहन करतो। जय हिंद, जय भारत। हे होतं डॉक्टर केशव कापगते यांनी सांगितलेलं आहे की रक्तदान शिबिराचे काय फायदे आहेत, रक्ताचे शुद्धीकरण येते, नवीन रक्त येतो आणि असे विविध फायदे त्यांनी या ठिकाणी सांगितले। मी एशियन न्यूज करता डीजी रंगारी भंडारा।